राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात सुनेत्रा पवार भावुक झाल्यात। अजितदादांच्या आठवणीत त्यांना अश्रू अनावर झाले होते। अजितदादांचं जाणं हे देशाचं नुकसान असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। सोबतच बारामतीकर आणि कार्यकर्त्यांना कधीही अंतर देणार नसल्याचं सुनेत्रा पवारांनी म्हटलं। लाडक्या नेत्याला आदरणीय दादांना गमावलं। आज त्या पार्श्वभूमीवर बारामतीची ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी आज अर्ज दाखल करत आहे। मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीत ही पोटनिवडणूक होईल। दादा अजूनही आपल्यात नाहीत असं अजूनही वाटत नाही आणि हे मला मान्य नाही। पण नियतीने हा काळ तुमच्यावर आणि माझ्यावर खरंच वाटत नसला तरी आणलाय। दादांचं जाणं ही केवळ माझी माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाची हानी झाली असलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती। बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता। बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता। बारामती म्हणजे दादांचा श्वास होता। म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला। बारामतीतल्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदीच्या इमारतीत दादांचा स्पर्श आहे। त्या निर्जीव इमारती, न बोलणारी पानं आणि फुलं सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मेळाव्यामध्ये सुनेत्रा पवार भावुक झालेल्या आहेत। अजितदादांच्या आठवणीत त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्त्यांचा मेळावा झालेला आहे आणि या मेळाव्यात सुनेत्रा पवार भावुक झाल्या। अजितदादांच्या आठवणीत त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत।